नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, त्याचबरोबर अधिकारी वर्गांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय उच्च शिक्षणासमोरील आव्हाने या संदर्भात जे अभ्यासू लेख आहेत तो आपण अभ्यासणार आहोत, ज्याच्या माध्यमातून भारतीय उच्च शिक्षणासमोरील जे आव्हाने आहेत त्याचं अवलोकन आपल्याला होणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला MPSC मार्फत प्राध्यापक भरतीसाठी, सेट नेटसाठी, त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील, त्याचबरोबर MPSC मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 3 यासाठी देखील हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून अशाच पद्धतीचे अपडेट्स मिळत राहतील. त्याबरोबरच जे विद्यार्थी सेट नेट परीक्षा, टेट परीक्षा, MPSC प्राध्यापक भरती याची तयारी करत आहेत त्यांनी देखील या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जर पाहिलं तर या चॅनलमार्फत सेट नेटसाठी देखील लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, पेपर 1, पेपर 2चं मटेरियल, त्यानंतर शिक्षक भरतीसाठी टेस्ट सिरीज मटेरियल, टेट परीक्षेसाठी, त्याबरोबरच आपण TET, CTET या संदर्भात देखील गायडन्स करत असतो. त्यामुळे जर लाईव्ह लेक्चर्स किंवा क्लासेस जॉईन करायचे असतील, त्यानंतर तुम्हाला यासाठी जर ग्रुपवर जॉईन करायचं असेल तर आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली व्हॉट्सअपची देखील जो ग्रुप आहे ऑल एक्झाम कट्टा त्याची लिंक दिलेली आहे. टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्याची देखील लिंक दिलेली आहे. त्याबरोबर ऑल एक्झाम कट्टा हे जे फेसबुक पेज आहे त्याची देखील लिंक दिलेली आहे, जेणेकरून त्या लिंकमार्फत तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला सर्व अद्ययावत माहिती मिळणार आहे. चला तर मग भारतीय उच्च शिक्षणासमोरील आव्हाने कोणकोणती आहेत ते पाहणार आहोत. भारतीय शिक्षणासमोरील आव्हाने. सध्याच्या शिक्षण पद्धतीपर्यंत येण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीचा आढावा आपण घेतला. यापुढील लेखामध्ये भारतीय उच्च शिक्षणापुढील आव्हाने जाणून घेऊयात. चॅलेंज अहेड ऑफ इंडियन चॅलेंजेस एज्युकेशनल. तर भारतीय उच्च शिक्षणासमोरील आव्हाने. सध्याच्या शिक्षण पद्धतीपर्यंत येण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीचा आढावा आपण घेतला आहे. यापुढेही लेखामध्ये भारतीय उच्च शिक्षणापुढील आव्हाने जाणून घेऊयात. सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय शिक्षा अभियानाच्या यशाने भारतीय प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा भक्कम पाया रोवला गेला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा, बरोबर आहे. तथापि उच्च शिक्षणाच्या परिघामध्ये अद्यापही त्याच्या सुधारणेत आणि गुणवत्तेत म्हणावे तसे सुयोजित प्रयत्न केले गेल्याचे दिसून येत नाही. येत्या दशकामध्ये भारतात जी कामे करण्यायोग्य व वय असलेल्यांची लोकसंख्या आहे त्यांची लोकसंख्यानिहाय लाभांशाची फळे निश्चितपणे मिळतील. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने भाकीत केले आहे की IS 2020 पर्यंत भारतातील 20 ते 24 वर्ष वयोगटातील कामगारांची संख्या चीनच्या 94 दशलक्ष कामगाराच्या तुलनेत 116 दशलक्ष इतकी असेल. भारतातील अवलंबित्वाचे प्रमाण हे अत्यंत अनुकूल असे आहे. अमेरिका 40 वर्ष, जपान 46 वर्ष, युरोप 47 वर्ष याच्या तुलनेत भारतातील सरासरी वयोगट हा IS 2020 पर्यंत 29 वर्ष इतका असेल. अर्थात आपल्या लोकसंख्येच्या 60% वयोगट हा 16 ते 59 या वयोगटातील आहे. हा कल अत्यंत अर्थपूर्ण असून त्यात लोकसंख्येचा आकार महत्त्वाचा नसून लोकसंख्येची संरचना महत्त्वाची आहे. कारण ही लोकसंख्या जी 16 ते 59 असते ती कमवती असते, बरोबर आहे. आपण जर या गोष्टीचा फायदा घेतला नाही तर आपण एक मोठी संधी गमावली असेल आणि यातच उच्च शिक्षणाचे महत्त्व वसलेले आहे. म्हणजे त्याच संधीमध्ये उच्च शिक्षणाचं महत्त्व आहे. उच्च शिक्षणातील गुणवत्ता व असमर्पकता यात सुधारणा होण्यासाठी आपण शिक्षित व उत्पादक क्षमता असलेला कामगार सुयोजित पद्धतीने तयार करण्यासाठी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. आपण जर पाहिलं 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देशातील उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित करून उच्च शिक्षण हे जागतिक गरजेशी सुसंगत असावे व त्याद्वारे विविध सामाजिक घटकांमध्ये शिक्षणापर्यंत पोहोचवण्याची जी असमानता आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या क्षेत्रात योग्य प्रकारचे शासन, नियमन व संरचनेची परिपूर्ण अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नोकरी योग्य पदवीधर, पदव्युत्तर व PhD धारक निर्माण करण्यासाठी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्यात
जास्त भर देणं आवश्यक आहे. निवेदन आणि द्रव्यार्जन म्हणजे अर्थार्जन प्रक्रियेत काही प्रमुख बदलाचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. त्यामध्ये फंडिंग हे अधिक परिणामकारक व फलस्वरूप आहे. म्हणजे शिक्षणासाठीचा जो खर्च आहे तो उच्चतम परिणाम प्राप्तीसाठी विविध समान योजना व या एकत्रित केल्या जातील. अनियोजित वाढीऐवजी पूर्वीच्या पद्धतीला बळकटी देऊन तिची क्षमता वृद्धिंगत करून विकास करण्यावर भर देण्यात येईल. संशोधन व नवोपक्रमावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित असेल याचा विचार आवश्यक आहे. नियोजन आयोगाने सुचवल्यानुसार अनुदान निधी देण्याचे काम हे राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येते. उच्च शिक्षणातील फरक अधोरेखित होण्यासाठी या क्षेत्रात स्ट्रॅटेजिक फंडिंगची योजना करण्यात आली आहे. भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेत अनेक कमतरता आहेत. आपले शिक्षणातील एकूण नावनोंदणी ग्रॉस एनरोलमेंट रेशो प्रमाण फक्त 19.4 म्हणजेच साधारणतः 20च्या बरोबरीचं आहे. किती अल्प म्हणजे आपलं प्रमाण आहे इतके आहे. याचाच अर्थ असा की संपूर्ण लोकसंख्येच्या 18 ते 23 वयोगटातील काही भागच उच्च शिक्षणातील संस्थांमध्ये दाखल झालेला आहे. विविध सामाजिक घटकातील असमानता हे देखील उच्च शिक्षणाकडील कमी प्रमाण असण्याचे प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर इतर सामाजिक घटकांच्या तुलनेत पूर्वपार शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकांचे शिक्षणातील नोंदणीचे प्रमाण हे सरासरी ग्रॉस एनरोलमेंट रेशोपेक्षा व इतर सामाजिक घटकापेक्षा तुलनेने खूपच कमी आहे. उच्च शिक्षणातील स्त्री पुरुष यांच्या प्रमाणात मोठी तफावत आहे. स्त्रियांचे प्रमाण फक्त 6.5% इतकेच असून पुरुषांचे ते 20.9 म्हणजे 21% एवढं आहे. उच्च शिक्षणातील प्रमाण आपण बघत आहोत एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये. ही आकडेवारी आपल्याला विचारली जाऊ शकते. त्याचप्रमाणे विविध संस्थेमध्ये गुणात्मक फरक असून ग्रामीण व शहरी विभाग, विकसित व अविकसित राज्य यानुसार देखील ग्रॉस एनरोलमेंट रेशोमध्ये फरक दिसून येतो. या विविध आव्हानांना विचार करता उच्च शिक्षणाच्या विकासासाठी स्वीकारलेल्या पारंपरिक पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. भारतातील उच्च शिक्षण संस्थांची 4 प्रकारे विभागणी करता येते होते. एक केंद्रानं निधी दिलेली संस्था, ज्यामध्ये आपण केंद्रीय विद्यापीठे असं म्हणू शकतो. राज्यांनी निधी दिलेल्या संस्था, राज्य विद्यापीठे. स्वायत्त संस्था जे स्वतःचा खर्च स्वतःच मॅनेज करतात. आणि खाजगी संस्था, खाजगी विद्यापीठे, त्यानंतर स्वायत्त महाविद्यालये. बरोबर आहे. ह्या 4 प्रकारामध्ये आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतातील उच्च शिक्षण संस्थेचे प्रकार किती प्रकारात विभागणी होते? तर एकूण 4 प्रकारात होते. केंद्रीय, राज्य, स्वायत्त आणि खाजगी. केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या संस्थांना केंद्राकडून सढळ हाताने निधी उपलब्ध होतो. तथापि त्यांच्याकडे असलेली नोंदणीचे प्रमाण मर्यादित स्वरूपाचे आहे. केंद्राकडून निधी प्राप्त होणाऱ्या संस्थांमध्ये केंद्रीय विद्यापीठे, IIT, IISER, इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉइंट यासारख्या संस्थांचा समावेश होतो. सरकारी अनुदान प्राप्त किंवा शासन नियंत्रित शासकीय संस्था या राज्यांच्या उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येतात व त्यांची नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे 94% असून ते संपूर्ण नोंदणीच्या फक्त 48% एवढेच आहे. बहुतांश खाजगी शैक्षणिक संस्था या राज्य विद्यापीठाशी संलग्न असून त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय नियंत्रणानुसार त्यांचे कामकाज चालते. त्या अनुषंगाने या क्षेत्रात विकासासाठीचे प्रयत्न करताना राज्यातील उच्च शिक्षण संस्थांचे महत्त्व ओळखून त्यांचा दर्जा सुधारण्याच्या दिशेने प्रयत्न होणं गरजेचे आहे. राज्यातील विद्यापीठे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करतात. त्यांना मिळणारे अनुदान अथवा निधी हा केंद्रीय संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या तुलनेने काही अंशीच मिळतो. बऱ्याच वर्षापासून काही राज्य उच्च शिक्षणासाठी पुरेशा निधीची तरतूद करू शकत नाहीत. हा अपुरा निधी अत्यंत अल्प प्रमाणात अनेक संस्थांमध्ये विभागला जातो. राज्याच्या उच्च शिक्षणावरील नियोजनबद्ध खर्च हा जवळजवळ मंदावलेला आहे. परिणामी राज्य विद्यापीठामधील पायाभूत सुविधा व अध्यापन इत्यादी गोष्टीचा या स्वीकारार्ह दर्जाच्या पलीकडच्या आहेत. निधीची कमतरता व कार्यपद्धतीतील निर्माण होणाऱ्या अडथळ्यामुळे विद्याशाखांमधील रिक्त जागा निर्माण होतात
व त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक संस्थांना निधीसाठी इतर पर्याय शोधणे भाग पडते. अध्यापकांना म्हणजे प्राध्यापकांना दर्जा आणि उपलब्धता हे अध्यापन दर्जा, संशोधन निर्मिती आणि सर्वसामान्य नियोजन या समस्या शिक्षकांची गुणवत्ता आणि उपलब्धता यांच्याशी निगडीत आहेत. राज्यातील विद्यापीठात या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. जास्तीत जास्त विद्यापीठे इतर संस्थांकडून मिळणाऱ्या संलग्नता शुल्क व स्वयंअर्थसहित कोर्सेसवर अवलंबून राहतात. संलग्नता शुल्क हे उत्पन्नाचे साधन म्हणून गणले आणि महसूल निर्माण करणाऱ्या शाखामुळे गुणवत्ता ढासळून शाश्वत विषमतेकडे घेऊन जाते. काही संस्थांचा अपवाद वगळता बऱ्याचशा संलग्न संस्था या प्रशासकीय परीक्षेसंबंधी आणि अभ्यासक्रमाविषयक गोष्टीसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यापीठावर अवलंबून असतात. ज्या संस्थेचे ध्येय हे संलग्न विद्यापीठाच्या अध्यापन, संशोधन, अध्यापक विकास हे आहे, ती संस्था प्रशासकीय आणि परीक्षा घेणारी संस्था होते. या पद्धतीत संलग्न संस्थांचे अध्यापन आणि परीक्षा घेण्याची स्वायत्ता हिरावली जाते. संलग्न पद्धतीमुळे उच्च केंद्रित आणि असक्षम संस्थेची अशी रचना निर्माण होते की ज्यामध्ये अध्यापन, शिक्षण, अभ्यासक्रम विकास व संशोधन यातील सृजनशीलतेचा वाव राहत नाही. अशा संरचनेमुळे गुणवत्ता वाढीसाठी असेल तर विद्यापीठ स्तरावरील कामाचे ओझे कमी करून इतर संलग्न संस्थांना मोठ्या प्रमाणावर स्वायत्ता व जबाबदारी देण्यात यावी व या सर्व गोष्टी केवळ ऑफिशियली रिफॉर्मद्वारे साध्य होऊ शकतात. अशा पद्धतीनं उच्च शिक्षणातील आपण वेगवेगळे जसं की नोंदणीचं प्रमाण स्त्रियांचं पुरुषांचं त्या कमी आहे. उच्च शिक्षणातील फक्त जास्तीत जास्त सरासरी 20% प्रमाण आहे. त्याबरोबर ते वेगवेगळ्या राज्यानुसार असणार आहे. त्यानंतर अभ्यासक्रम आणि आपण जर बघितलं तर खाजगी महाविद्यालयामधलं जे प्राध्यापकांचं होणारं शोषण आहे, म्हणजे अल्पशा मानधनावर त्यांना काम करावं लागतं, त्यामुळे गुणवत्ता कशी राहील हा देखील एक प्रश्न निर्माण होतो. अशा पद्धतीनं या उच्च शिक्षणासमोरील वेगवेगळे आव्हाने आहेत. यावर आपल्याला नक्कीच MPSC अंतर्गत प्राध्यापक भरतीमध्ये किंवा उच्च शिक्षणातील ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळते. चालतंय, धन्यवाद. अशा पद्धतीची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या स्वरूपातील अद्ययावत माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद.